हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही सुद्धा मजेत. सियाचे आजी आजोबा इथे स्वीडनमध्ये आलेत आणि आज आम्ही चाललोय एका नवीन कंट्रीमध्ये. तर आम्ही चाललोय डेन्मार्कला. स्वीडन टू कोपनहेगन असा हा ब्रिज 2 देशांना कनेक्ट करतो आणि कोपनहेगनमधल्या झूमध्ये आज आम्ही आलोय. सो बघूयात आजचा आमचा हा दिवस कसा असणार आहे आणि तसं मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर मग चला. सो बाहेर बऱ्यापैकी क्यू होती. पण आम्ही तिकीट्स प्री बुक केलेले असल्यामुळे इझी झालं. सो तुम्हीसुद्धा त्यांच्या वेबसाईटवरून तिकीट्स प्री बुक करू शकता. नॉट ओन्ली वाईल्ड ॲनिमल्स बट ह्या झूमध्ये डोमेस्टिक ॲनिमल्ससुद्धा आहेत. सो सियाबरोबर आम्हीसुद्धा एक्सायटेड आहोत हा झू बघण्याकरता. इथे आहेत पेंग्विन्स आणि इतके क्यूट आणि मस्त दिसत आहेत. सो सनी वेदर असल्यामुळे ते असे सनबाथ घेत आरामात आणि पाण्यात डुबक्या मारत अशी मस्त दिसत आहेत. सो व्हाईट पोलार बेअर आहे हा आणि व्हाईट पोलार बेअर मी पहिल्यांदा बघते आहे. सो इथे वेगवेगळ्या कंट्रीजमधनं ॲनिमल्स आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल एशिया, देन आफ्रिका, अमेरिका, नॉर्डिक कंट्री. तर अशा बऱ्याच ठिकाणाहून आणि एकदम त्यांच्याकडे बघून असे प्लेफुल दिसत होती ती आणि बस त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये मस्त असे एन्जॉय करत होते. फक्त बॉल खेळ. फक्त झू नाही तर इथे रिसर्च सेंटरसुद्धा आहे आणि बऱ्याच वेळेला वेगवेगळे इव्हेंट्स त्यांच्याकडून ऑर्गनाईज केले जातात. सो तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. तर आम्ही आलो आहे, हा ॲक्च्युली जून महिना आहे आणि वेदर बऱ्यापैकी सनी आहे. मला असं वाटतं फक्त किड्सच नाही तर ॲडल्टसुद्धा इथे छान एन्जॉय करू शकतात. हा आहे आफ्रिकन जिराफ. इथे काही ॲनिमल्स आणि बर्ड्स हे मी ओपनमध्ये सुद्धा बघितली बिकॉज त्यांनासुद्धा नॅचरल वाटण्यासाठी. अच्छा, तो खायला गेला, ते खायला नाही काय. ते बघ कसं पळतो सिया. इकडे बघ ना कसे पळतात मम खायला. सांगायचा उद्देश त्याचा की हरिण 2.5 मिनिटात जंप मारू शकतो. त्यानंतर आम्ही घरून वडे बनवून आणले होते. सो इंडियन स्टाईल इथे वडा आणि पाव आम्ही एन्जॉय केलं. तसंच काही स्नॅक्ससुद्धा होतं. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरून काही फूड घेऊन येऊन इथेसुद्धा बसून एन्जॉय करू शकता. तर आपल्या इंडिया आणि इथल्या झूमध्ये काय गोष्टी वेगळ्या वाटल्या हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा.
तसंच इथल्या झूमधल्या काही गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील तर त्याही मला नक्की सांगा. आता आम्ही पुढच्या सेक्शनकडे चाललो. तर हा आहे एलिफंटचा सेक्शन आणि इथे एंटर करतानाच गणपती बाप्पांच्या मूर्ती आणि तसंच श्रीलंका किंवा इंडिया तर इथल्याही काही कल्चर रिप्रेझेंट करणाऱ्या गोष्टी इथे आम्हाला दिसल्या आणि बघून खूप छान वाटलं. एलिफंटचा सेक्शनसुद्धा खूप छान आहे. त्यांच्यासाठी वेगळे असे डोम तयार केलेत जिथे की लो टेम्परेचर मेंटेन केलं जातं. इथे एक बेबी एलिफंट हा एका बर्डसोबत खेळत होता आणि बघून सिया खूप एन्जॉय करत होती. त्यानंतर आम्ही इथे आलो. हा माझा फेवरेट तो म्हणजे पांडा. तर मस्त सावलीत बसून तो त्याचं फूड आरामात एन्जॉय करत होता आणि बऱ्याच वेळ इथे थांबून सुद्धा बिलकुलही कंटाळवाणं वाटलं नाही. त्यानंतर इथे आहेत कांगारू. खूप क्यूट आणि इतकी गोड कांगारू होती. तर एक गोष्ट छान आहे की ते म्हणजे आपण बऱ्यापैकी जवळ जाऊन त्यांना बघू शकतो. इथे 2 सील होती जी पाण्यात इतकी फनी फिरत होती सगळीकडे. आणि त्याच्यानंतर इथे झेब्रा, जिराफ, डिअर असे बरेचसे ॲनिमल एकाच ठिकाणी होते आणि काही वेळानंतर ते एकमेकांच्या मागे लिटरली पळायला लागले. सो एंटरटेनिंग होतं. तर असा होता आजचा कोपनहेगनमधला दिवस. ह्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे सेक्शन्स आहेत जिथे की बर्ड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय आणि माकडांच्या पण वेगवेगळ्या अशा जाती अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या की मी कॅप्चर केलेल्या नाही आहेत. बट येस, कोपनहेगन झूमध्ये 4 ते 5 तास कुठे निघून जातात ते आपल्याला समजतच नाही. चला भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.